तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल जायचे, पुणे पोलीस लॉस्ट अँड फाउंड. जर तुमचं ऑर्डर असेल तर ऑर्डर तुम्ही इथं टाकू शकता. नाशिक वगैरे काय असेल, अहमदनगर जे काही असेल ते तुम्ही टाकू शकता. पिंपरी चिंचवड असेल पिंपरी चिंचवड, नागपूर असेल नागपूर, जे काही असेल तुम्ही ते समजा नाशिक पोलीस लॉस्ट अँड फाउंड. आता मी पुण्यातला आहे तर पुणे पोलीस लॉस्ट अँड फाउंड हे असं गुगलला सर्वप्रथम सर्च करून घेईन. अशा पद्धतीचं पिंपरी चिंचवड केलं तर पिंपरी चिंचवडचं असं येऊन जाईल. आता मी पुणे पोलीसचं आहे तर पुणे पोलीसचं मी सर्च करणार आहे. इथं हरवली सापडे हा टॅब तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं फॉर्म ओपन होऊन जाईल. इथं लॉस्ट रिपोर्ट सिलेक्ट करा. तुमचं जे काही पोलीस स्टेशन असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे दस्तऐवज आहे तर तुमचं एज्युकेशनल डॉक्युमेंट ते सिलेक्ट करा. डॉक्युमेंटचा क्रमांक जो आहे PRN नंबर वगैरे तुम्ही सीट नंबर टाकू शकता. त्यानंतर तुमच्या हरवल्याची डेट जर असेल तर डेट सिलेक्ट करा. जर तुम्हाला स्थान माहीत असेल स्थान तिथं टाका. त्यानंतर तुमचं जे काही नाव आहे ते नाव टाकायचं. तुम्हाला तुमचा मेल ID जो असेल तो टाकायचा आहे. तुमचा OTP साठी जो मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. पत्ता सिलेक्ट करायचा आहे. पिन कोड टाकायचा आहे. लेख तपशील जो काही असेल तुमचं ऑल इयर मार्कशीट किंवा फक्त BEचंच मार्कशीट पाहिजे तुम्हाला सिंगल, जे काही असेल ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे. जे काही असेल आणि ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकायचा आहे आणि जमा बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला तुमचा OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती शेअर होऊन जाईल. कधी काही एरर आलं तर परत तुम्ही रिसबमिट करू शकता. जमा केल्यानंतर तुम्हाला असा OTP सक्सेसफुली शेअर असं होईल. तुमचा मोबाईल नंबर OTP येईल. OTP आल्यानंतर तो जो काही असेल 6 नंबर डिजिट हे तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला FIR ची कॉपी जनरेट